गेल्या 29 तारखेपासून लँडस्लाइड गरडी कोसळल्यामुळे रस्ता बंद झाल्यामुळे जे अडकून पडलेले आहेत त्या बाबतीत उत्तराखंड सरकारच्या माननीय पर्यटन मंत्र्यांच्या बरोबर माझं थोड्या वेळापूर्वी बोलणं झालं। तत्पूर्वी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब या दोघांनी त्यांच्या उत्तराखंड राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांशी सुद्धा संपर्क केलेला आहे आणि माननीय पर्यटन मंत्री सतपाल महाराज आहेत उत्तराखंडचे, त्यांनी मला सांगितलेलं आहे की अगोदरच त्यांनी त्या ठिकाणी टीम रवाना त्यांच्या सरकारच्या केलेल्या आहेत आणि आज सूर्यास्तापर्यंत कदाचित जो रस्ता मोटरेबल नाही तो पायी वाहतुकीकरता चालू करून एक साधारणतः अर्धा तासाचा अंतर पायी कापल्यानंतर रस्त्याजवळ मोटरेबल रस्ता होईल त्या ठिकाणी पर्यटकांना आणण्याची व्यवस्था तिथल्या सरकारने केलेली आहे। मी आजच पर्यटन संचालनालयाचे एक वरिष्ठ अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे एक वरिष्ठ अधिकारी या दोन अधिकाऱ्याला आजच तिकडं त्या स्पॉटवरती जाण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत। आमचे अधिकारी थोड्याच वेळात त्या ठिकाणी जाण्यासाठी मुंबईमधून रवाना होतील। उत्तराखंड सरकार पूर्ण सहकार्य आपल्याला करत आहे। तिथं अन्न पुरवण्याची व्यवस्था, पाणी पुरवण्याची व्यवस्था उत्तराखंड सरकारने केलेली आहे। माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा तिथल्या माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललेले आहेत। तिथं ज्यांच्याशी संपर्क होतोय, कारण ज्या ठिकाणी थोडीशी नेटवर्क आहे तिथनं काही लोकांचं बोलणं होतंय, तिथल्या 1-2 लोकांशी मी फोनवर बोललो, पण बऱ्याच ठिकाणी तिथं रेंजचा म्हणजे नेटवर्क येण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं उत्तराखंड सरकारनं जवळच्या वायरलेस माध्यमातून तिथं संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि उद्या सकाळपर्यंत बहुतांशी पर्यटक हे जिथून वाहनात बसून ते पुढच्या प्रवासाला निघतील अशा ठिकाणी येतील असं नियोजन तिथल्या सरकारनं केलेलं आहे। तिथल्या माननीय पर्यटन मंत्र्यांचे मी सतत संपर्कात आहे आणि थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा त्यांच्याशी मी बोलणार आहे। पण महाराष्ट्रातल्या तिथं अडकलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि त्याला सुरक्षित त्या ठिकाणून बाहेर काढण्यासाठी दोन्ही सरकारचे, आपल्याही सरकारचे आणि त्याही सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब सुद्धा उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी बोललेले आहेत। ओके, थैंक यू। उत्तराखंड में जो महाराष्ट्र के यात्री धार्मिक स्थल की यात्रा के लिए गए थे 29 तारीख से वो वहाँ पर फंसे हुए हैं। आज थोड़ी देर पहले उत्तराखंड सरकार के माननीय पर्यटन मंत्री सतपाल महाराज के साथ मेरी बात हुई। उन्होंने कहा है कि वहाँ फंसे हुए यात्रियों को मोटरेबल रास्ता जहाँ तक है वहाँ तक लाने का पूरा व्यवस्था उत्तराखंड का पर्यटन डिपार्टमेंट, रेवेन्यू डिपार्टमेंट और उसका NDRF पुलिस रेवेन्यू डिपार्टमेंट वहाँ पे कर रहे हैं और आज शाम तक वहाँ से मेजॉरिटी से पर्यटक उनको वहाँ से मोटरेबल रास्ते तक या वहाँ से लाया जाएगा और वहाँ से उनको सुरक्षित स्थल से रवाना आगे किया जाएगा। महाराष्ट्र टूरिज्म डिपार्टमेंट के और महाराष्ट्र MPDC के 2 वरिष्ठ अधिकारी आज ही यहाँ से उत्तराखंड के लिए रवाना हो रहे। मैंने उनको वैसे आदेश दिए और वहाँ पहुँचते ही वो फील्ड पर जो पोजीशन है उसको हम उसका यहाँ पर रिपोर्ट करेंगे और महाराष्ट्र के यात्रियों को सुरक्षित बाहर लाने का पूरा प्रयास महाराष्ट्र सरकार और उत्तराखंड सरकार जॉइंटली कर रही है। ओके, किती यात्री आहेत? साधारणतः 600 ते 750 यात्रेकरू त्या ठिकाणी आहेत अशी प्राथमिक माहिती आहे, पण तिथलं सरकार त्या सगळ्यांची व्यवस्था करते। पर्यटन मंत्री महोदयांशी उत्तराखंडच्या माझं 2 वेळा बोलणं झालं। त्यांनी सांगितलं आमचे लोकल रेव्हेन्यूचे आणि पोलीसचे सगळे अधिकारी या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या देखभाल व्यवस्थेसाठी आम्ही पाठवलेले आहेत आणि माझा उत्तराखंड सरकारच्या पर्यटन विभागाच्या माननीय मंत्री महोदयांशी सतत संपर्क सुरू आहे। ओके, आणि हे आता होते 5 जुलैचा जो कसं बघताय काय म्हणला? एकत्रित जो मेळावा आहे तो घेत आहेत आणि आनंद महोत्सव केला जाणार। मी एकत्र मेळावा घ्यावा, तुम्ही एकत्र मेळावा घेऊ नये हा ज्या त्या पक्षांचा विषय आहे आणि माझं सुद्धा आपल्याला सांगणं आहे की बाबा त्यांनी एक फेक नरेटिव्ह सेट करून अशा पद्धतीनं त्रिभाषिक मुद्द्यावरती महाराष्ट्रामध्ये एक गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला, परंतु राज्य सरकारनं या दोन्ही GRला
या ठिकाणी रद्द करून विधानसभेमध्ये तशा पद्धतीचा निर्णय किंवा विधानसभेच्या अगोदर तशा पद्धतीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला। त्यामुळं आता जरी ते अशा पद्धतीने या मुद्द्यावरती लोकांच्या समोर एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतील तर भविष्यात त्यांची राजकीय भूमिका काय असणार आहे? कारण आज त्यांनी काय सांगितले की कुठला झेंडा लावायचा नाही, कुठलंही चिन्ह लावायचं नाही, कुणाच्याही घोषणा द्यायच्या नाहीत, केवळ मराठीच्या लढ्यासाठी आपण एकत्र होतो। त्यामुळे त्यांची एकदा भूमिका येऊ द्या की आम्ही राजकीय एकत्र आलेलो आहोत, अशी जर त्यांची भूमिका आली तर जरूर शिवसेना म्हणून आम्ही आमचं मत त्याच्यावर मांडू। त्यांचा आरोप आहे की ठाकरे बंधू एकत्र नाही येऊन त्याच्यासाठी पाण्यात देव बुडवून आहेत। कोण म्हणलं? आम्हाला काही कुठले देव पाण्यात बुडवण्याची आवश्यकता नाही। ज्यांना या ठिकाणी काय त्यांचं लोकमताच्या माध्यमातून त्यांची जागा दाखवायची आहे, त्यांची जागा महाराष्ट्रातल्या मतदारांनी मतं देऊन 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला दाखवलेली आहे। त्यामुळे आम्ही याच्यापेक्षा जास्त काय बोलणार नाही, पण ते दोघं एकत्र येऊ नयेत म्हणून पाण्यात देव बुडवून बसण्याची आम्हाला आवश्यकता नाही। नाना पटोले यांना आज दिवसभरासाठी सस्पेंड करण्यात आलं, निलंबित केलेलं आहे। एकंदरीत शेतकऱ्यांचा मुद्दा ते मांडत होते आणि तेव्हाच ही कारवाई करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांचा मुद्दा आपल्या स्वतःच्या जागेवर उभं राहून माननीय अध्यक्ष महाराजांची परवानगी घेऊन सभागृहामध्ये मांडता येतो। त्याला वेगवेगळ्या आयुधांची संधी उपलब्ध आहे, पण अशा पद्धतीनं सभागृहाचे नियम, सभागृहाची शिस्त हे सगळे मोडून जे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी अध्यक्षांच्या आसनापर्यंत जायचं, राजदंडाला हात घालायचा, अध्यक्षांचे हातवारे करून बोलायचं, मान्य अध्यक्षांचे हातवारे करून बोलायचं। म्हणजे जे स्वतः अध्यक्ष राहिलेले आहेत आणि अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसले असताना त्यांनी हेच धडे सदस्यांना दिले की तुम्ही कशी शिस्त पाळली पाहिजे, कसे नियम पाळले पाहिजेत, आणि ते स्वतःच पाळत नाहीत। म्हणून विधानसभेच्या नियमाच्या अधीन राहून जे विधानसभा सभागृहाला अधिकार आहेत त्या अधिकाराला अनुसरून 1 दिवसाकरता त्यांचं निलंबन मान्य विधानसभा सभागृहानं केलेलं आहे। त्यांचा आवाज दाबवण्याची गरज नाही। जरूर त्यांना उद्या सभागृहात आल्यानंतर योग्य आयुधाचा वापर करून पीठासीन अधिकाऱ्यांची योग्य परवानगी घेऊन ते शेतकऱ्यांबद्दलची त्यांची भूमिका जरूर मांडू शकतात। ते असं म्हणत आहेत नाना पटोले की या सरकारला मस्ती आलेली आहे, हे सरकारच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी भाग पाडत आहे आणि मी आवाज उठवत राहणार। या सरकारनं मागच्या 2.5 वर्षात माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना आणि आता माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि माननीय शिंदेसाहेब आणि अजितदादा उपमुख्यमंत्री असताना जेवढी शेतकऱ्यांना मदत केलेली आहे तेवढी मदत आजपर्यंत कुठल्याच सरकारने केलेली नाही। या मुद्द्यावर नाना पटोलेंच्या बरोबर 1 to 1 आकडेवारीसह महायुतीच्या वतीनं आमची चर्चा करण्याची केव्हाही तयारी आहे। ओके, हो गया, अभी हिंदी हो गया। हिंदी अनिवार्यचा GR जर अजून आपले मुख्यमंत्री असताना काढला असेल तर तो GR सेनाभवनातून घेऊन जाळावा असं राऊतांनी आवाहन केलं। अहो, आमच्याकडं प्रोसिडिंग आहेत। या मान्य माशेलकर समितीची नियुक्ती मान्य उद्धव साहेबांनी केली। माशेलकर समितीचा अहवाल सरकारकडे आला, मुख्यमंत्र्यांनी तो अहवाल स्वीकारला। अहवाल स्वीकारल्यानंतर त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली। मंत्रिमंडळाच्या मान्यतेच्या प्रोसिडिंगवर मान्य मुख्यमंत्र्यांची सही असती, मान्य उद्धव ठाकरे साहेबांची सही त्या प्रोसिडिंगवरती आहे। एवढं करून सुद्धा ते म्हणत असतील की आम्ही तो GR काढला नाही। तुम्ही सगळं केलं, तुम्ही असताना मुख्यमंत्री ती शिफारस तुम्ही स्वीकारली, तुम्ही मुख्यमंत्री असताना तो अहवाल तुम्ही स्वीकारला, तुम्ही मुख्यमंत्री असताना मान्य मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली। एवढं करून सुद्धा आता म्हणायचे की आम्ही केलंच नाही। त्यामुळं हे केवळ अशा पद्धतीनं समाजामध्ये महायुती सरकारबद्दल तेढ निर्माण करण्याचं, गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न हा त्यांच्याकडनं सुरू आहे। धन्यवाद। मला हाऊसमध्ये जायचं, हाऊसमध्ये जायचे। उद्धव ठाकरे ट्विट केलेलं आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांचा त्यांनी छळ केलेला आहे आणि त्यांनीच पक्षाबाहेर जायला यांना प्रवृत्त केलं। असं कोण म्हणले? नारायण राणेंनी। मान्य राणे साहेबांचं म्हणणं अत्यंत योग्य आहे, कारण मान्य राणे साहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते होते। माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी नारायण राणे साहेबांना 1 वर्ष राज्याचं मुख्यमंत्रीपद दिलं होतं। अशा वरिष्ठ नेत्यांना सुद्धा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या निधनानंतर कशा पद्धतीच्या वस्तुस्थितीला सामोरं जावं लागलं, या सगळ्याची ते